नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ऑनली ऋषभ ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. तर मी आलो आहे गनसंकुल वर्कशॉपमध्ये. तर माझ्या बाजूला बघू शकता प्रथमेश गाडगे दादा, जे की ओनर आहेत शिवाय आर्ट्सचे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर प्रथमेश दादांनी रिसेंटली फेस रिव्हील केलेलं गणपती बाप्पाचे, जे दाखवतो खूप आयडी सुंदर फेस आहे. तर बरेच जणांना माहिती असेल, तर ज्यांना नाही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि प्रथमेश दादा, मग यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांचे फेस जे रिव्हील केले, ते तर मला तर खूप आवडले, खूप सुंदर आहे. आणि यावेळेस मग तुझ्या म्हणजे काय प्लॅन आहे, म्हणजे तुझ्या काय बोलतात आगमन वगैरे तुझ्याकडून कशा असणार आहे यावेळेस? ह्यावर्षीचं प्लॅनिंगच खूप आपलं स्पेशल आहे. आणि राहिला सवाल फेस रिव्हीलचा. फेस रिव्हील ह्याचसाठी केले होते की खूप टाइम कमी होता आणि बऱ्याचशा मंडळांना माझ्याकडे ह्यावेळी यायचं होतं किंवा मला माझं सोप्या भाषेत बोललं तर सिग्नेचर ह्या विषयाचा लोकांना अजून माहितीच नाही. सिग्नेचर म्हणजे काय असते. आता थोडक्यात सांगायला गेलं तर मी प्राऊडली बोलू शकतो. खातू सरांचा जसा पॅटर्न आहे एक सिग्नेचर त्यांचा, सिग्नेचर फेस. हा सिग्नेचर फेस जो आहे त्यांचा, त्यांची एक वेगळी आयडेंटिटी की तो चेहरा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा कळतं की हा खातू सरांची मूर्ती आहे. राजन खातू सरांचा जसा खळीचा गणपती आहे, त्यांची एक सिग्नेचर आहे. त्यांचा एक चेहरा बाहेर पडतो तेव्हा कळतं की हा राजन खातू सरांचा चेहरा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बोलतात ना की आपली एक सिग्नेचर, आता आपला जसा मुंबईचा मोरया बाहेर पडतो, त्या मुंबईपुराची कामाठीपुराच्या महागणपतीची ह्या सिग्नेचर्स आहेत ना, जेव्हा बाहेर पडतात तेव्हा लोक ओळखतात की हा शिवाई आर्टचा फेस आहे. ही एक सिग्नेचर म्हणजे बोलायला गेलं तर एक ओळख असते प्रत्येकाची. आणि सिग्नेचर हा एक पॅटर्न असतो जो आपण क्रिएट करतो. तोच ह्या वर्षी मी परत विकसित केला. म्हणजे पूर्ण अख्ख्या सगळ्या मूर्त्यांचे पॅटर्न, त्यांच्या बॉडीज चेंज करून एक पुन्हा त्याच्यावरती बोलतात ना की अपग्रेड करणं आणि अपग्रेड करून स्वतःची सिग्नेचर, म्हणजे ही आता माझी एक ओळख होईल की जेव्हा गणपती बाहेर पडतील अजून 10 फूट असो, 5 फूट असो, 8 फूट असो, तर हे शिवाई आर्टचेच गणपती आहेत. हे लोकांना अजून आयडेंटिफिकेशन होईल त्याचं म्हणून. म्हणजे शिवाय आर्ट्स मधून जे पण मंडळातली मूर्ती बाहेर पडेल, मग जेव्हा लोक बघतील त्या फेसला, तर त्याच्यावरून माहिती पडलं पाहिजे की शिवाय आर्ट्स कडून आलेली मूर्ती आहे, प्रथमेश दादांकडची राईट, मूर्ती. राईट. राईट ना? तर दादा, यावेळेस तुझ्याकडे किती मूर्त्या आहेत यावर्षी? मूर्त्यांचं काउंट मी डिक्लेअर केलेलं नाही आणि करत पण नाही. आणि ओके, ओके. म्हणजे एक जस्ट जनरली की काय माहिती, मी स्वतः मोजत नाही मूर्त्या किती होतात काय होतात, पण ओके, बऱ्यापैकी मग आहेत की लास्ट वर्ष कम्पेअर टू लास्ट इयर ह्या वर्षी फरक? थोडा फरक असणार. कामाचं स्वरूपच सगळं बदललंय ना मी अक्का. ओके, म्हणून तर मी हक्काने प्राऊडली छाती ठोकपणे सांगतो की सिग्नेचरच चेंज केली आहे ना मी त्याची. ओके, आणि ओके. केले तर केले. त्यामुळे मला त्याच्यात अजून काही जस्टिफाय म्हणजे बोलायची गरजच नाही. ते तुम्हाला कामातून दिसेल. हा, ते जेव्हा पण मूर्त्या आहे. माझ्या बाहेर पडतील ना, तेव्हा सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लेरिफिकेशन मध्ये दिसतील की काय केलंय आणि काय करायचं. यावेळेस जसं मी काही सांगितलेलं लोक. की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला त्याच्यामध्ये कामामध्ये स्वरूप चेंज करायचं आहे. मार्केट गाजवण्यापेक्षा बोलीन मी, मार्केट ते गाजवतात जे त्याचा बाजार करतात. मी माझी पारंपरिकता जपत पुढे जाणार आहे आणि माझ्या कामाची स्वरूपरेषा आणखीन उंच उंच नेणार आहे. आणि जे गणपती घडवीन ते बोलतील ना की बघताना त्या डोळ्यात, त्या लोकांच्या बघून नाही डोळ्यात पाणी आलं तर नाव नाही सांगणार मी तेव्हा. हा, ते पण मस्त आहे. तर सगळ्यांना वाट राहील प्रथमेश दादांचे जे पण मूर्त्या बाहेर पडतील गणपती बाप्पांच्या, तर तुम्ही सगळे या आगमनाला. आणि आगमन तरी ऑगस्ट पासून चालू होणार, राईट? ऑगस्ट पासूनच चालू होईल, पण आहे एक धमाका. तर लवकरच डिक्लेअर करेन मी एक येत्या आठवड्यातच की काय असेल तो धमाका एका असेल. हप्त्यात डिक्लेअर होणार आहे फर्स्ट एका हप्त्यात फर्स्ट आगमन डिक्लेअर होईल. अजून ओके. काहीतरी असेल तर लवकर क्युरियोसिटी असेल लोकांना काय कसं असेल ते, तर लवकरच ओके. डिक्लेअर करीन मी. आणि तेच काम पहिलं काढताना असं काढीन ना की नक्कीच मी काय आहे आणि काय नाही ते सगळं त्या कामात लोकांना दिसेल. यावेळेस पूर्ण जोश, एकदम मस्त जोश यावर्षी. म्हणल्यापेक्षा मला त्या गोष्टीचा आनंद आहे की ज्या कामांसाठी मी एवढी वर्ष धडपडत होतो आणि कोणाची कॉपी करून नाही मी कधी केलंय. मुंबईचा मोऱ्या वगैरे माझे स्वतःचे चेहरे होते. हा, आणि खूप गोष्टी होत्या. आता कोणताही व्यवसाय सुरू करायच्या आधी आपण एखादी गोष्ट मालमत्ता घेतो, काही घेतो, तसे माझ्या ज्या बॉड्या होत्या त्याही मी कोणाकडनं घेतलेल्या आणि त्याच्यावरती मी आता खरी जी माझी जर्नी स्टार्ट होते ना ह्या वर्षीपासून होते. आणि ती जर्नी लोकांना बघायला मिळेल अजून की काय करू शकतो मी आणि काय नाही ते. तर एक जर्नी नवीन स्टार्ट होणं म्हणजे पुनर्जन्म झाला माझा तरी बोललात तरी चालेल. तर तो कसा असेल काय असेल तर हे तुम्हाला ह्या वर्षी कामातून बघायला मिळेलच. आणि मी स्वतः सुद्धा खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. ओके. आणि आता जस्ट काम चालू झाले असतील ना आता, हो. मिक्सिंग वगैरे, मटेरियल्स वगैरे. तर आता मग कधीपासून म्हणजे मूर्ती बनवायला म्हणजे घेणार, म्हणजे असं?
प्रॉपर? मी बोललो ना की आता लवकरच मी एक धमाका करेन, कोणतं काय आगमन पहिलं असेल ते सांगेन. आणि कामाचं कास्टिंग वगैरे चालू झालंय, मंडळाचे पार्ट आणि ट्रॉलीज यायला सुरुवात झाली आहे. जोपर्यंत त्या डेट वाईज येत नाहीत ना तोपर्यंत आम्हाला त्या पुढच्या पाठीमागे ट्रॉल्या ज्या लावायच्या असतात त्या लावता येत नाहीत. त्याच्यासाठी थोडंसं ह्या आठवडा अजून जाईल आणि त्याच्यानंतर आपलं मग जॉईनिंग वगैरे गणपती उभे राहायला सुरुवात होईल. ट्रॉली यायची पण त्याची पण वाट बघावं लागते ना, म्हणजे ट्रॉली आल्यानंतर मग मेन काम चालू होतं ना? कसं असतं, प्रत्येक जे पहिले आगमन आहेत 15चे आहेत, 30चे आहेत, 6चे आहेत, हा. मग ह्याच्या वेळेस सेक्शन वाईज आम्हाला ते गणपती लावावे लागतात, कारण ते पुढे असतात. त्याच्या पाठच्या डेटचे त्याच्या पाठी असतात, त्याच्या पाठच्या डेटचे त्याच्या पाठी, असे सिक्वेन्स वाईज लावून त्याचं आगमनाच्या दिवशीपर्यंत ते फ्रीज झाले पाहिजेत, अशीच एक हे असते. त्यामुळे त्या पूर्ण येत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी चालू करू शकत नाही आपण. ओके. तर प्रथमेश दादा, आता तुम्ही जे नवीन फेस गणपती बाप्पांचे जे नवीन फेस रिव्हील केले आणि जसं तुम्ही पाठपूजन ठेवलेलं, तर बरेच जण आले, क्रिएटर्स पण आले, शूट वगैरे केलं, मस्त झालं सगळं काही. म्हणजे तुला खूप शुभेच्छा पण भेटल्या आणि माझ्याकडून तर आहेच खूप शुभेच्छा. आणि काही काही असे लोक असतात जे विनाकारण ट्रोल करतात, दुसऱ्यांच्या काय बोलतात, दुसऱ्यांच्या बघवत नाही त्यांना की तो माणूस आहे, मुलगा चांगला काय करतो आहे. तर अशा लोकांना कसं उत्तर दिलं पाहिजे, गप बसून राहायला पाहिजे, पण कितपर्यंत? मग तू काय सांगणार या संदर्भात? मी ह्याच्यातून एकच सांगेन, संयम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा आपण पुढे जातो ना तेव्हा पाठीमागे जे असतात ना जळणारी लोक, ती ह्या गोष्टी सगळ्या करत असतात. जळणारे बोलण्यापेक्षा स्वतःचं काम सोडून माझ्याच वरती लक्ष ठेवताय तुम्ही का, तर चांगलं आहे, म्हणजे मी अजून पुढे जाईल. तर मी एवढंच सांगेन की माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या हातातून ज्या गोष्टी निसटत चाललेत ना त्याच्याकडे लक्ष द्या. उद्या असं नको व्हायला तुम्ही माझ्याच मागे लागता लागता माझ्या प्रेमात पडून माझ्या बरोबरच राहाल आणि तुमचं तिकडे कधी शून्य होईल ना ते कळणार नाही. ती गोष्ट एक सांगतो मी. त्याच्यानंतर राहिल्या गोष्टी, काही कमेंट करणं, ट्रोल करणं, तुम्ही माझ्याच गोष्टींवरती छान व्हिडिओ बनवून कंटेंट क्रिएट करून त्याच्यावरती मोठे होत आहे, तर मला काही फरक पडत नाही त्याचा. मी जाहीररित्या सांगतो की तुम्ही त्याच्यावरती जर बोलायचं असतं ना तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या मनात ठेवली असती किंवा मला पर्सनली येऊन भेट. आणि मी त्याचं क्लॅरिफिकेशन ऑलरेडी दिलं आहे, तर मला नाही वाटतं त्याच्याविषयी अजून मला काही कोणाला करायचं आहे. मी एवढंच सांगेन फक्त की तुम्हाला जर त्या गोष्टी वाटतात ना, तर त्याचा त्रास होतो ना, तर त्याच्यावरती तुम्ही कमेंट, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून आहे ना, तुम्ही स्वतः प्रसिद्ध तर होतायच, पण त्याच आपल्या गणपती बाप्पाबद्दल बोलून तुम्ही आपल्या उत्सवावरती कुठेतरी बालन टाकताय. तर ती गोष्ट थांबवा. तुम्ही पण तेच करताय. मी तर वाईट काय केलं नव्हतं, पण तुम्ही त्याचा एक मस्त मसाला मारून, पोळी मारून त्याच्यावरती वागताय. कुठे असं उल्लेख नव्हता केलेला. आणि मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच्यावर लोकांना पटल्यात, त्याच्यावरती एवढे पॉझिटिव्ह कमेंट आलेत, एवढ्या चांगल्या DM आलेत मला, एवढे चांगले कॉल करून लोक बोललेत व्हॉट्सअपवरती, की मला ते एक्सपेक्टेशन नव्हतं. तर त्या लोकांनी मला उत्तर दिलं. त्याच्यामुळे असे सोकॉल्ड लोक जे असतात ना, की दुसऱ्यांच्या आयडी वरती जाऊन किंवा दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बोलणारे, त्यांचा स्वतःचा दम नसतो कोणाचं नाव घेऊन द्यायचं. तर मी पण कोणाचं नाव घेऊन बोलत नाहीये. तर असे सोकॉल्ड भरपूर जण आहेत की तुम्ही तेच करत राहा. तुमची लायकीच ती आहे की दुसऱ्यांवरती बोट उचलणं, प्रत्युत्तर करणं. आणि छान आहे, माझ्याकडे बघत बसा, माझ्या कामावरती अजून एवढं छान लक्ष ठेवा की तुम्हाला माझी कामं दिसतील आणि तेव्हा तुम्हाला मग वाटेल की आपण जे करत होतो ते चुकीचं. तरी पण असं लोकांना काही फरक पडत नाही की चुकीचं काही वाटत नाही त्यांना, पण सुधारा, परमेश्वर बघतोय तुम्हाला सगळं. तो गणपती जो मी त्याचे डोळे रेखाटलेत ना, तो माझ्याशीच नाही, इथे खूप लोक येत आहेत, ते जेव्हा मला जे इथे सांगतायत, त्याच्यानंतर खूप लोक बोलतायत, त्या गणपतीशी प्रत्यक्ष भेटतात. कारण चेहरे जेव्हा असतात तेव्हा खूप उंचावर असतात. लोकांनी अजूनपर्यंत एवढ्या गणपतीला जवळ, मोठ्या भव्य गणपतीला जवळून कधी बघितलं नव्हतं. तर त्या गणपतीला जवळून बघतायत ना, तर लोक त्याच्यामध्ये ना पूर्ण बोलतात ना की वाहून जातात. तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाहीये. आणि तर माझ्या कामातून मी उत्तर देईन तुम्हाला काय द्यायचं आहे ते. तर फक्त एवढंच सांगेन, तुम्ही जे करताय ना ते परमेश्वर बघतोय आणि त्याची घंटा वाजली ना की तुम्हाला बरोबर कळेल की आपण कुठे चुकलोय आणि काय नाही चुकलोय. मी परमेश्वरला सांगेन, त्यांना सगळ्यांना सद्बुद्धी दे, त्यांना सुद्धा प्रगती करू देत आणि अशी बुद्धी दे की ते स्वतःच्या कामावरती लक्ष देतील, दुसऱ्यांपेक्षा अजून काम कसं चांगलं करायचं आहे ते. मी तेच करतो. मी आतापर्यंत मला वाटत नाही की मी कधी कोणावर टीका केली आहे किंवा कोणाविषयी असं भाष्य केलंय किंवा कोणाचं लिटरली फोटो काढून त्याला सेम टू सेम असं बोललोय. मी आयुष्यात मी कधी गोष्टी केलेल्या नाहीत, कारण आमच्या आई वडिलांनी या गोष्टी शिकवल्याच नाहीत आम्हाला कधी, आणि पुढेही नाही करणार. नाही जरी मी कोणाचं बोलता नकळत जर कोणाचं मन दुखवलं असेल तर आता जाहीररित्या मी सॉरी बोलतो की कोणाला माझ्यामुळे त्रास झाला असेल तर. पण माझ्यामध्ये पडूच नका तुम्ही. मी तुमच्यामध्ये कोणाच्या पडतच नाहीये, तर माझ्यामध्ये पडू नका. कारण काय आहे ना,
मला दाखवायला खूप काही येतं, पण मी आहे ना ह्या चिल्लर गोष्टीसाठी नाही बनलोय. माझं विजन वेगळं आहे. आपल्याला सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नाही. काय असतो कामामधूनच एक उत्तर. फरक असतो माहितीये तुला, की आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो ना तेव्हा भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही. हम्म. समजलं हो, ना? ते तर आहे. चावणारा कुत्रा डायरेक्ट चावू शकतो. भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देऊन आपण थांबतो ना, तो बाजूला वाज घेऊन निघून जातो. पण जो चावणारा कुत्रा आहे तो डायरेक्ट म्हणजे आपण इग्नोर केलेलं ते बेस्ट असतं. बेस्ट असतो. म्हणजे भुकतोय भुकू दे. इन शॉर्ट भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष न द्यायचं. आपण जेव्हा पुढे बोलतात ना की हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार, तशा टाईप मध्येच ही गोष्ट आहे. त्यामुळे मी माझे कंटेंट बनवत राहीन, मी माझ्या व्हिडिओ बनवत राहीन. तुम्ही अजून त्याच्यावर ट्रोल करा आणि तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्ही पण तुमची आयडी आणि तुमचे फॉलोअर्स आणि तुम्ही अजून फेमस व्हा. मी फक्त मगाशी परत बोलतोय ही गोष्ट की सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वर बघतोय, तो गणपती बाप्पा स्वतः बघतोय. त्याची काठीला आवाज नाहीये, पण ती कधी तुमच्यावर पडेल ना ते कधी सांगता पडेल येणार. ना. तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कुठे चुकलो आणि कुठे नाही. ते तर आहे. तर थँक्यू सो मच दादा, वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. आणि आणि तूही छान काम कर. तुला मी एवढंच सांगेन ऍज अ क्रिएटर, तुझ्यासारख्या इतर क्रिएटरना सांगेन, जेव्हा तुम्ही कोणाकडे जाल ना तेव्हा तुम्ही त्यांच्या कामाविषयी पोस्ट बद्दल, काम कसं चाललंय, तुम्ही काय तुमचे संकल्प आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही यावर्षी नवीन काय काम करणार आहे, ह्या गोष्टींबद्दल तुम्ही त्यांना विचारलं तर तुम्हाला नक्कीच चांगले उत्तरं मिळतील. ह्या गोष्टींसाठी कधी तुम्ही करू नका की एखाद्याला तुम्हाला दाखवायचं आहे किंवा एखाद्याला तुम्हाला जळवायचं आहे किंवा नाही, ते तुमच्या पण नाही. माध्यमातून हो. कोणाचा तरी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून कोणतरी तुमचा वापर करून दुसऱ्याला ट्रोल करेल किंवा त्याच्यावरती टीका करेल. तर ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा थांबवा, कारण तुम्हाला तेवढी देवाने अक्कल दिली आहे की मग तुमच्यावरती त्याच प्रकारे ट्रोल येत जाणार. मग त्याला बदनाम होण्यापेक्षा आपण असं लक्षात ठेवा की आपल्याला काहीतरी चांगलं काम करायचं आहे. आपला गणेश उत्सव खूप पलीकडे न्यायचा आहे, ना की आपल्याला त्याच्यावरती एकमेकांवरती टीका करून आपलंच नाव खराब करायचं हा, आहे. ते तर आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या क्रिएटर्स लोकांनी लक्षात ठेवा. आणि फेक आयडींवर कमेंट करणारे तर कधी पुढे येत नाहीच. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊन फायदा नाहीये, कारण त्यांची लायकीच ती असते, कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना तेच शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही करा. आमच्याकडे ना डिलीटचं बटन आहे, आम्ही डिलीट करत जाऊ. तुम्ही कमेंट करा, आम्ही डिलीट करत जाऊ. तर तुमच्या क्रिएटर्स लोकांनी सुद्धा हे लक्षात ठेवा, तुमच्या आयडीवरती जेव्हा कोणाचा बॅड कमेंट येतो ना तो डिलीट करा. जेव्हा तुमचं कोणी स्वतःच बोलतात ना की फोटो काढून जेव्हा त्याच्यावरती ठेवेल तेव्हा त्याची जाऊन तिथे वाजवा. बरोबर. हो. ज्याच्यात ताकद आहे ना तो हो. तोंडावर येऊन बोलतो, ज्याच्यात ताकद नसते ना तो पाठून भुकतो फक्त. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, पाठून भुकतायत ना भुकू ते. आपल्याला समोर चाललंय, समोरचा रस्ता चांगला दिसतो ना, आपण त्याच्याकडे म्हणजे एक असं बोलतात की एक लिमिट असते की त्या लिमिट पर्यंत आपण शांत राहायचं. आणि अगर समोरचा अति करायला लागला ओव्हर, तर त्यावेळेसच त्याला उत्तर दिलेलं खूप इम्पॉर्टंट असतं. अगर तो मग ती वेळ गेली तर मग नाही. पण जे मी काय बोललो, जेव्हा ज्याला accept- नाजो नाव घेऊन बोलतो ना तो, आता प्रत्यक्ष अपेक्षा करणारी लोक खूप आहेत, पण कधी कधी जाऊ दे, कॉपी करतायत करू देत. आपली कॉपी करून तुम्ही तरी मोठी व्हा, कारण तुमची सवयच आहे दुसऱ्यांच्या कॉपी करून गोष्टी पुढे जाणं. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी कॉपी करूनच आलायत. अजून पण बरं, काही लोकांनी मूर्त्यांमध्ये पण कॉपी केलेत, आता दुसऱ्यांच्या कंटेंट वरती पण कॉपी करत आहे, दुसऱ्यांच्या बोलण्यावर पण कॉपी करून व्हा अजून मोठे. तुम्ही तरी तुमची पोळी भाजून घ्या. अरे आम्ही ऑलरेडी मोठेच आहोत, लोकांना दाखवायची गरज नाही. पण तुम्ही नव्हतात ना, तुम्ही हळूहळू त्याच्यामुळे ते पिक्चर मध्ये तुम्ही कळताय तरी लोकांना तुम्ही कोण आहेत आणि काय आहेत. आता जसं मग तुम्ही जसं न्यू फेस रिव्हील केलं तर किती बऱ्याच जणांना कळालं, तसं तुला शुभेच्छा पण भेटल्या. खूप शुभेच्छा. खूप लोकांनी, इतक्या सगळ्या लोकांनी मला पॉझिटिव्हच दिल्यात कमेंट, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. ज्यांना नाही झेपलं, ज्यांना नाही जळलं, ते फेक आयडीवर कमेंट करत राहिले. तर त्याच्यासाठी मला काय त्यांचं काय एवढं मनापासून म्हणजे माझं काय एवढं त्याला हे नाही आहे. फक्त एवढंच वाईट वाटलं की आपल्याच एरियात, आपल्याच बोलतात ना एकाच ताटात खाणारी लोक जेव्हा बोलतात ना तेव्हा त्या गोष्टीचं वाईट वाटतं. पण ठीक आहे, ते मी वाईट वाटलं, मी सोडून दिलं. आता नाही, आता मी माझ्या कामावरती पूर्णपणे लक्ष देतोय. कारण मी आहे ना, मी मागे पण सांगितलं, मी एक मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा आहे आणि मी खूप माझ्या आईने ना खूप संघर्ष करून मला उभं केलंय आणि तेच संघर्ष आता माझ्या ह्या कामांमध्ये दिसत आहेत. तर कोणाला तरी घाबरून किंवा कोणाला तरी हे करून करू शकत नाही. तर मित्रांनो, सगळ्यांना तेच उत्सुकता राहील आगमनाची. तर प्रथमेश दादा 1-2 हप्त्यात लवकरच रिव्हील करणार आहे फर्स्ट आगमन आणि फर्स्ट मंडळ. तर सगळे तेच रेडी राहा आणि असंच सपोर्ट करत राहा, कोणाबद्दल काही बोलू नका. जे म्हणजे सगळे मूर्तिकार बघा, सगळे मूर्तिकार मेहनत करतात, आपापलं स्किल दाखवतात, नवीन येते, सगळ्यांना सपोर्ट करा, काही इश्यू नाही. आणि प्रथमेश दादा तर मला 2-3 वर्ष झाले ओळखतात, दरवर्षी मी येतो, इंटरव्ह्यू घेतो. प्रथमेश दादा तसा टाइम काढतो, देतो इंटरव्ह्यू. तर थँक्यू सो मच दादा, टाइम दिल्याबद्दल.
तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रथमेश दादांसोबत आपण वापस इंटरव्ह्यू घेऊया. ओके दादा, थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू.